आज माणगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या या चळवळीच्या गावामध्ये आम्ही सगळ्या एससी प्रवर्गातल्या सगळ्या जातींच्या लोकांना, प्रमुख कार्यकर्त्यांना, तरुणांना एकत्र घेऊन 9 तारखेचा संघर्ष मोर्चा यशस्वी करण्यासाठी आवाहन करायला मी, माझे सहकारी मित्र डॉक्टर मिंचेकर साहेब, प्रमोद कदम, देवानंद कांबळे, आम्ही सगळेच प्रमुख कार्यकर्ते आज मोर्चामध्ये सहभागी व्हावं म्हणून आवाहन करायला या ठिकाणी आलो होतो। कारण आम्ही सगळे एससी प्रवर्गातल्या लोकांनी जागृत होणं ही काळाची गरज आहे। ज्या पद्धतीनं ओबीसी वरती ज्या पद्धतीनं अतिक्रमण होतंय त्याच पद्धतीनं एससी वरती सुद्धा अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे। एससीच्या बोगस दाखले सत्तेचा गैरवापर करून काही प्रस्थापित जातीतले लोक या ठिकाणी मागासवर्गीयांचे दाखलं बोगस काढायचं आणि राजकीय लाभ घ्यायचा प्रकार सुरू झालेला आहे। याला आव्हान देण्यासाठी, त्याच्या विरोधामध्ये राग व्यक्त करण्यासाठी आम्ही एससी प्रवर्गातल्या सगळी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध करणार आहे आणि भविष्यामध्ये असा कोणी दाखला काढला तर त्यांना आमच्याशी गाठ आहे हे सांगायला आम्ही उद्या कोल्हापुरात बिंदू चौकात एकत्रित जमणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समस्त अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या माध्यमातून ज्या लोकांनी खोटे दाखले दिले अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हा प्रचंड असा विराट मोर्चा कोल्हापूरमध्ये 9 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून कलेक्टर ऑफिस वरती बिंदू चौकातून हा मोर्चा निघणार आहे। आणि या मोर्चामध्ये एका छताखाली शेड्यूल कास्ट म्हणून, अनुसूचित जातीचा घटक म्हणून वेगवेगळे 59 जातीतले लोक तिथे एकत्र येणार आहेत। ज्या पद्धतीनं अनुसूचित जातीतल्या लोकांच्या वरती, त्यांच्या आरक्षणावरती आज घाला घातलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात हा मोर्चा नाही, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या सरकारच्या विरोधात नाही, पण सरकारला जाग आणण्यासाठी आणि प्रशासकीय सेवेमध्ये ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्या चुकीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं हा मोर्चा, विराट मोर्चा उद्या निघणार आहे। त्यामुळे आमचं आव्हान आहे की अनुसूचित जातीतल्या प्रत्येक घटकातल्या प्रत्येक नागरिकानं भविष्यातल्या आमच्या आरक्षण बचावासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी आज आरक्षण वाचवण्याची ही वेळ आलेली आहे आणि ही वेळ आपण दवडता कामा नये। त्यामुळं माझं आव्हान आहे अनुसूचित जातीतल्या प्रत्येक माणसाला की आपण आपल्या कुटुंबासमवेत कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये 9 तारखेला एक ऐतिहासिक विराट मोर्चासाठी आपण सर्वांनी हजर राहावी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र।